फलटणमध्ये महिला डॉक्टरनं आत्महत्या केलेली आहे आणि त्या संदर्भातल्या अपडेट्स बघूयात। सुषमा अंधारे यांच्याकडून बीडच्या वडवणी गावामध्ये जा डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट। सुषमा अंधारे यांचा सरकारला 2 नोव्हेंबरपर्यंतचा अल्टिमेटम, मागण्या मान्य न केल्यास 3 तारखेला फलटण पोलीस स्टेशन समोर आंदोलन करणार। अंधारेंनी दिला हा इशारा। फलटणमधील महिला डॉक्टरच्या कुटुंबियांसोबत उद्धव ठाकरेंचा फोनवरून संवाद। उद्धव ठाकरेंनी संपूर्ण प्रकरणाची कुटुंबियांकडून घेतली माहिती। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत डॉक्टरच्या कुटुंबियांसोबत फोनवरून संवाद। दोषींना सोडणार नाही, कुणाचाही हस्तक्षेप होऊ देणार नाही, अजित पवार यांचा हा कुटुंबियांना शब्द। रुपाली चाकणकरांचं महिला आयोगाचं अध्यक्षपद धोक्यात असल्याची चर्चा। फलटण प्रकरणामध्ये चाकणकरांची भूमिका अजितदादांना पटलेली नाही। पीडितेच्या कुटुंबियांसोबत बोलताना अजित पवार यांचं हे मोठं विधान। महिला आयोगाच्या संदर्भात देखील कारवाई करू, अजित पवार यांनी शब्द दिल्याची सुषमा अंधारे यांची माहिती। तर कुटुंबियांच्या भेटीदरम्यान सुषमा अंधारे आणि रुपाली ठोंबरे यांच्यामध्ये शाब्दिक वाद। रक्षकच भक्षक झालेत, महिला डॉक्टरवर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये फेरफारासाठी आता रणजितसिंह निंबाळकरांचा दबाव होता। फलटण महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी वर्षा गायकवाड यांचा हा आरोप। फलटणमध्ये घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा रामराजे निंबाळकर यांच्याकडून निषेध। कुणामुळे कसं झालं, असं झालं मला बोलायचं नाही, पण या घटनेनं लागलेला कलंक हा धून कसा काढायचा, रामराजे निंबाळकर यांची प्रतिक्रिया। फलटणमधील महिला डॉक्टर प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्याची कुटुंबियांची मागणी। शवविच्छेदन अहवालाबाबतही कुटुंबियांकडून संशय व्यक्त। मृत्यूची वेळ चुकीची नमूद केल्याचा आरोप। कवडगाव या ठिकाणी पाण्याच्या टाकीवर चढून ग्रामस्थ आणि कुटुंबियांचं आंदोलन। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांचं मंत्रालयासमोर आंदोलन। फलटणमधल्या महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मेहबूब शेख झाले आक्रमक। बातम्या शेतकरी मोर्चा संदर्भातल्या। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडू यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा सुरू। एकनाथ शिंदे आणि बावनकुळे देखील या चर्चेसाठी सह्याद्री अतिथीगृहात। बैठकीनंतर कडू आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार। बच्चू कडू यांचा रेल रोको आंदोलन रद्द करण्याचा निर्णय। नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांचं उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र। प्रतिज्ञापत्रातून दिली माहिती। बच्चू कडू यांचे वकील हरिओम ढगे यांची देखील युक्तिवादादरम्यान कोर्टात माहिती। जरांगे पाटील बच्चू कडू यांच्या आंदोलनामध्ये सहभागी। काल 6 वाजता सरकारनं डाव टाकला, डाव प्रतिडावानं मोडावा लागेल, जरांगे पाटील यांचं हे मोठं विधान। शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची सरकारची भूमिका, पण कर्जमाफीसाठी लागणारा वेळ द्यावा लागेल, बैठकीतून तोडगा काढू, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। बच्चू कडू लढवय्ये नेते, 7/12 कोरा करण्यात कडूंना यश आल्यास आम्ही स्वागत करू। बच्चू कडू यांच्या आंदोलनावरून संजय राऊत यांची प्रतिक्रिया। 2 पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतल्याचा नवलेंचा आरोप, तर अटक करायची तर आम्हाला करा अशी प्रतिक्रिया। डावपेच करून आंदोलन फोडण्याचा प्रयत्न नको, अजित नवले यांचा हा सरकारला इशारा। यवतमाळमधल्या बाभुळ गावात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला शेतकऱ्यांनी दाखवले काळे झेंडे। बच्चू कडू यांच्या नेतृत्वातील मोर्चाला अजित पवारांनी भेट न दिल्यानं आंदोलक आक्रमक। आणि आता बातम्या राजकीय। पुणे जैन बोर्डिंग जमीन व्यवहार या प्रकरणामध्ये आता धर्मादाय आयुक्तांकडून जमीन व्यवहार रद्द करण्याचे आदेश। ट्रस्टला दिलेले 230 कोटी कोर्टाच्या आदेशानं परत मिळणार। स्टॅम्प ड्युटी परत मिळवण्यासाठी कायदेशीर लढा सुद्धा लढावा लागणार। जैन बोर्डिंग जमीन गैरव्यवहार प्रकरणी रवींद्र धंगेकरांकडून पोलिसात तक्रार। गरज पडल्यास पोलीस आयुक्तांना भेटणार, धंगेकरांची ही माहिती। जमीन व्यवहार रद्द झाला ही समाधानाची बाब। जैन बोर्डिंगच्या आडून काहींकडून राजकीय आरोप। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। संबंध नसताना माझं नाव जोडलं, मोहोळ यांचं वक्तव्य। पुण्यातील प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। पुण्यात जे घडतंय त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती। लोकमान्य नगरमधील जागा बिल्डर हडपत असल्याचाही पत्रात उल्लेख। गौतम अदानींनी शरद पवारांची भेट घेतली। सिल्वर ओकमध्ये शरद पवार यांच्या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा। भेटीचं कारण अस्पष्ट। सिल्वर ओकवरती शरद पवार आणि अदानी एकत्र बाहेर निघाले। दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही, दाऊदला चुकीच्या पद्धतीने सर्वांच्या समोर मांडलं। गोरखपूरमधील पत्रकार परिषदेदरम्यान ममता कुलकर्णींचं विधान। बॉम्बस्फोट किंवा कोणत्याही गटात दाऊदचं नाव कधीच समोर आलेलं नाही असाही केला उल्लेख। निवडणुकीमध्ये सामदाम दंडभेद सर्व काही करावं लागतं। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांचं कार्यकर्त्यांच्या बैठकीत वक्तव्य। राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेनंतर आता विजयसिंह पंडित यांचा व्हिडिओ झाला व्हायरल।
कल्याण आणि डोंबिवलीमधील राजकारणामध्ये नवा ट्विस्ट. कट्टर विरोधक भाजपा आमदार सुलभा गायकवाड आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड एकत्र. कल्याण पूर्वमधील यू टाईप रस्त्याच्या पाहणी दौऱ्यासाठी दोघे एकत्र. गोळीबार प्रकरणानंतर पहिल्यांदा एकत्र. सुलभा गायकवाड यांचे पती माजी आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर केलेला गोळीबार. मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बदनामी प्रकरणी पोलिसांचा कोर्टात अहवाल सादर. रमी प्रकरणी रोहित पवारांनी माफी मागितली नाही. कोकाटेंकडून कोर्टात अब्रू नुकसानीचा दावा दाखल.